रिअल लाईफमध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय किंवा सहजातीय विवाह करण्यासाठी प्रेमीयुगल धाडसी पाऊल उचलतात आणि आपले घर सोडून जात असतात. त्यामुळे त्यांच्या जीवितेस कुटुंबापासून मोठा धोका निर्माण होत असतो. अशा जोडप्यांना सुरुवातीच्या काळात सुरक्षित वाटावे यासाठी महाराष्ट्रातील पहिले सुरक्षित आश्रयस्थळ सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत गेले 4 वर्ष सुरू आहे. जातीय आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी अशा प्रकारच्या आश्रयस्थळ सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात कसा आला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया अनिसाचे सहसचिव शंकर कनसे यांच्याकडून. त्यातून इथं येणाऱ्या जोडप्यांना आम्ही इथं आल्यानंतर त्यांचं समुपदेशन केलं जातं. आमचे अनिसचे कार्यकर्ते त्यांची मुलाखत घेतात. त्यांना तुम्ही लग्न केल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही राहू शकता, तुमचे आर्थिक सोर्स काय आहेत किंवा त्यांचं शिक्षण, त्यांच्या खऱ्याच आवडी काय आहेत, त्यांनी एकमेकांना पसंत केलं आहे. परंतु पसंत करत असताना त्यांनी कुठला क्रायटेरिया बघून एकमेकाला पसंत केलं आहे, तो योग्य आहे का आणि ते पुढील सहजीवनासाठी खरंच योग्य आहेत का हे बघूनच आम्ही त्यांचे विवाह लावले जात होते किंवा त्यांना इथं राहण्याची आम्ही मुभा देत होतो. जर ते त्या योग्य नसतील तर आम्ही त्यांना परतसुद्धा पाठवलेलं आहे काही जोडप्यांना. आत्तापर्यंत आम्ही या केंद्रात 29 विवाह लावले, परंतु सुरक्षा निवारा केंद्राचा त्यापैकी 15 जोडप्यांनी त्याचा लाभ घेतला होता की त्यांनी इथं राहिले. इथं राहणाऱ्या जोडप्यांना आम्ही बरेच वेळा असं सेपरेट एकाच खोलीत असं कधी आम्ही ठेवलं नाही. आम्ही या ठिकाणी गेली 4 वर्षापासून सुरक्षा निवारा केंद्र सुरू केलेलं आहे. याची संकल्पना अशी आम्हाला लक्षात आली की हरियाणा आणि पंजाबमध्ये अशा पद्धतीची सुरक्षा निवारा केंद्र त्या सरकारने सुरू केलेली आहेत. त्या धर्तीवर ती बातमी आम्हाला पाहायला मिळाली व आम्ही ज्यावेळेस इथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंतर्गत विवाह लावले जात होते आमच्याकडून, त्यावेळेससुद्धा असं आम्हाला लक्षात आलं की विवाह लावल्यानंतर ही जोडपी घरी जाण्यासाठी त्यांना अडचण असायची. त्यामुळे त्यांना राहण्याची सोय कुठेतरी निवारा पाहिजे होता हे आमच्या लक्षात येत होतं आणि हमीद दावळकर आणि माझ्या संकल्पनेतून आम्ही ते सुरक्षा निवारा केंद्र म्हणून सुरू करण्याचं ठरवलं आणि हे गेली 4 वर्षे चालवलं. आता सध्या महाराष्ट्र शासनानं गृह खात्यानं GR काढला आणि प्रत्येक जिल्ह्यात अशी सुरक्षा गृह सुरू करावीत असं आदेश दिलेला आहे. त्याच अंतर्गत आम्ही तर गेली आधीपासूनच ते चालवत आहे. आता आमचं असं म्हणणं आहे यातून की शासनानं या केंद्राला संरक्षण द्यावं. आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्नेहाधार फाउंडेशन या अंतर्गत हे आम्ही चालवण्यास तयार आहे किंवा शासनानं त्यांची शासकीय गृह सुरू करावी ती आणि या जोडप्यांना होणारा त्रास कुठेतरी तो थांबावा ही एवढी आमची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत इथं जी विवाह लावले त्यापैकी सर्व जाती धर्मातील विवाह आम्ही लावले आहेत. त्यात आंतरजातीय, आंतरधर्मीय होते, सहजातीयसुद्धा होते. कारण बरेच वेळा सहजातीय असूनसुद्धा प्रेमविवाह केलेला त्यांच्या नातेवाईकांना तो पसंत नसायचा. ऑनर किलिंग होणाऱ्या प्रकारांना आळा बसावा हीच आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेवतील सरकारला विनंती आहे. हे आश्रयस्थळ गोपनीय पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत गेले 4 वर्ष सुरू होते. मात्र या आश्रयस्थळाची माहिती सर्वांना झाली असल्याने सरकारने आणि पोलीस प्रशासनाने या आश्रयस्थळाला संरक्षण द्यावे किंवा अशा प्रकारचे शासकीय गृह सुरू करून समाजात होणारे ऑनर किलिंगचे प्रकार थांबवावे अशी मागणी देखील अनिसाच्या माध्यमातून शंकर कनसे यांनी केली आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.